वाढता तडाखा आणि त्यातच घरगुती गॅस सिलेंडर वेळेवर मिळणार नाही अशी पसरलेली भीती, या दोन गोष्टींमध्ये सध्या अनेक ग्राहक अडकलेले दिसत आहेत. सिलेंडर मिळाला नाही तर पुढे काय होणार या चिंतेत अनेक नागरिक भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबईतील भांडूप परिसरातील भट्टीपाडा येथे भारत गॅस एजन्सी समोर असेच चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच मोठ्या संख्येने ग्राहक एजन्सी समोर रांगा लावून उभे असल्याचं दिसून आलं. गॅस टंचाईच्या चर्चेमुळे अनेक नागरिक घाबरून आधीच सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ग्राहकांनी सांगितलं. दरम्यान भर उन्हात तासनतास उभ्या असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. ग्राहकांना थंडगार पाणी मिळावे आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पाण्याचे वाटप करण्यात आले. याचबरोबर मनसेच्या वतीने एजन्सी समोर उपस्थित राहून ग्राहकांशी संवाद साधण्यात आला. ग्राहकांना नेमक्या कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, तसेच त्यांच्या मनातील भीती कशी दूर करता येईल याबाबतही माहिती घेण्यात आली. पूर्ण 2 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर काउंटरवर गेल्यानंतर ते सांगतात की नाही, तुमचं 25 दिवसाच्या आतमध्ये तर तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. म्हणजे तो 2 तास जर तिकडे थांबलाय तर तुम्ही तुमची टीम ठेवा, किंवा ज्या पद्धतीत तुम्ही स्वतःच्या प्रोटेक्शनला पोलीस मागवताय, सिक्युरिटी मागवताय, तर बाहेर उभे असलेल्या लोकांसाठी पण कोणतरी गाईड ठेवा की बाबा तुझं 25 दिवस झाले नाही तर तुला मिळणार नाही. त्या लोकांना साधं पाणीसुद्धा इथे दिलं जात नाही. आता आम्ही आमच्या पक्षातर्फे तर पाणी वाटप केलेलं आहेच, परंतु त्यांनाही आम्ही ठामपणे सांगितलं की तुम्ही सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.